गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार. राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त गोवन वार्ता लाईव्हच्या या खास मुलाखतीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त चर्चा करण्यासाठी एक व्हॉलीबॉल प्लेयर आहे, ज्याने गोव्याच्या संघातून लुसोफोनियासाठी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. अर्थात ते व्हॉलीबॉल या खेळामध्ये मिळवलेलं आहे. आज ते ज्ञानप्रसारक मंडळ जे विद्यालय म्हापशामध्ये आहे तिथे शारीरिक शिक्षक म्हणून सुद्धा सध्या कार्यरत आहेत. एकंदरीतच व्हॉलीबॉल या क्षेत्रातील प्रवास आणि गोव्यातील क्रीडा प्रेमींची आणि खास करून गोव्यातील जे क्रीडापटू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या काही समस्या आहेत का हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार विजय. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास मुलाखतीमध्ये मी तुझं स्वागत करतो. तू व्हॉलीबॉल ह्या खेळाकडे कसा काय वळलास आणि जेव्हा अर्थातच हा जो प्रवास सुरू झालेला होता तो गोल्ड मेडल पर्यंत येऊन कशा पद्धतीने स्थिरावला? सर्वप्रथम सर्वांना क्रीडा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मेजर ध्यानचंद यांना नमन करून या इंटरव्ह्यूची आपण सुरुवात करूया. धारगळ या गावाला व्हॉलीबॉलसाठी पूर्ण गोव्याभर ओळखलं जातं, कारण गोव्यामधून फारसे जे नॅशनल खेळाडू आहेत ते आमच्या गावातून तयार झाले आहेत आणि त्यांना पाहून आम्ही हा खेळ शिकलो. आणि दुसरं म्हणजे काय, या खेळाला सर्वात कमी उपकरणं लागतात, पैसा वगैरे. त्यावेळी आम्ही पायात बूट पण नसले तरी चालेल, पण आम्ही लहानशा जागेत व्हॉलीबॉल खेळायचो, कारण त्याला एक नेट आणि एक बॉल लागते. सो हा खेळ आमच्यासाठी उपयुक्त होता. आणि या खेळात जसं क्रिकेटमध्ये आपण पाहतो की तोच बॉलिंग टाकतो आणि तोच बॅटिंग करतो, या खेळात तसं नाही. या खेळात जे 6 जण खेळतात सर्वांना बरोबरची संधी मिळते आणि म्हणून मला हा खेळ फार आवडायचा आणि म्हणून या खेळाची मला रुची जास्तीत जास्त वाढू लागली या खेळात. आणि या खेळात कुठेतरी आपलं नाव करायचं अशी माझी लहानपणापासून इच्छा होती. आणि जेव्हा मी शाळेत शिकत होतो 9वी 10वी तेव्हा आमच्या गावामध्ये मुलं खेळायची, इतर मुलं. पण झालं असं की मी कोलवाळ इथे शिकत होतो आणि आमची जास्त अशी मुलं जी गावातली होती ती आमच्या गावात एक शाळा लोकशिक्षण हायस्कूल तिथे शिकत होते. आमच्या शाळेत व्हॉलीबॉल हा खेळ खेळला जात नव्हता. आणि धारगळमध्ये जे 3-4 शाळा आहेत तिथे हा खेळ खूप प्रसिद्ध होता. म्हणून मी या मुलांबरोबर संध्याकाळचा खेळायला जायचो. तर तिथे जाऊन मी त्यांच्याबरोबर शिकलो खेळायला. आणि जेव्हा मी 11वीला पोचलो कॉलेजमध्ये DMCमध्ये म्हापशाला, तेव्हा मला कॉलेजच्या टीमसाठी खेळण्याची संधी मिळाली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी म्हापशाला म्हणा किंवा पणजीला म्हणा कुठे कोचिंग सेंटर असतात तिथे मी जाऊन हा खेळ शिकायला लागलो माझ्या वतीने आणि मला मार्गदर्शनही मिळू लागलं. त्यावेळेला एक नाव मी सांगू इच्छितो की आविलिनो परेरा हे एक व्हॉलीबॉल कोच. आता ते निवृत्त झालेत. त्यांची दोन्ही मुलं आज व्हॉलीबॉलमध्ये आपलं नाव लौकिक करत आहेत गोव्यात. त्यांचं मला जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळालं. एरॉन आणि एम्ब्रोस बरोबर, फार जवळचे मित्र आमचे. कारण मी कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर मी सरांचं नाव घ्यायला विसरलो. त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळालं आणि हा खेळाचा असा प्रवास तिथून असा सुरू झाला की मी मागे वळून पाहिलं नाही. मग कॉलेज झाले. मग जेव्हा मी फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये पोचलो तेव्हा DMC कॉलेज ही व्हॉलीबॉलमध्ये पहिल्यांदा फायनलला पोचली. आणि तेव्हा मला फार आनंद झाला. त्या वर्षी आम्ही असा विचार केला की पुढच्याही वर्षी आपल्याला चांगलं करायला पाहिजे. त्या वर्षी मी माझं पहिलं नॅशनल्स म्हणतात ते युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं. आम्ही अजमेर राजस्थान इथे खेळायला गेलो होतो. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करून मी सासवड पुणे इथे गोव्याच्या टीमला नेतृत्व केलं. माझ्या या खेळाच्या ज्या माझ्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणतात ते मला त्या वर्षी कॉलेजमध्ये उत्कृष्ट स्पोर्ट्समॅन हा अवॉर्ड मिळाला. आणि मला वाटलं की शिक्षणात जर काय करायचं असेल तर मी याच क्षेत्रात करीन, स्पोर्ट्समध्ये.
म्हणून मी व्हॉलीबॉल फार सिरियसली घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी आपलं करिअर घडवणार अशी मी पहिल्यांदाच मी निश्चय करून ठेवला होता आणि त्या दृष्टीने मी पुढे वाटचाल धरली माझी. नॅशनल्स थ्रू तुला लुसोफोनिया सारख्या गेम्समध्ये संधी मिळाली. कारण त्या अगोदर मी ज्युनियर नॅशनल्स खेळलो. ज्युनियर नॅशनल्स अंडर-18 त्याच्यामध्ये मी गोव्याचं नेतृत्व केलं. त्यानंतर 21 वर्षाखालील वयोगटात युथ नॅशनल्स म्हणतो त्यासाठी गोव्यासाठी मी माझं नेतृत्व दिलं आणि मग त्यानंतर सिनियर नॅशनल्स असं करत करत तो प्रवास घडत राहिला. आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी शारीरिक शिक्षण BPEd ह्याचं शिक्षण मी डॉन बॉस्को पणजी इथे घेतलं 1 वर्ष. आणि हे करत असताना मला एके दिवशी आमच्या कॉलेजमध्ये केरलावरून जे लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे केरलाला, केरला युनिव्हर्सिटीमध्ये पडते, त्याचे प्रिन्सिपल आमच्या कॉलेजमध्ये डॉन बॉस्कोमध्ये भेट देण्यासाठी आले होते. सो त्यावेळेला त्यांच्यानी असं म्हटलं की ज्यांना या क्षेत्रात पुढे शिकायची इच्छा असेल त्यांनी केरलाला अवश्य यावं. आणि केरलाचा व्हॉलीबॉलमध्ये स्टँडर्ड पाहिलात तर ती टीम फायनल्समध्ये असतेच सिनियर नॅशनल्समध्ये. म्हणून मी त्यावेळी निश्चय केला की मी ह्या क्षेत्रात पुढे शिकणार आणि मी BPEd करून 2 वर्षाचा कोर्स असतो मास्टर्स डिग्री इन फिजिकल एज्युकेशन MPEd मी केरला युनिव्हर्सिटीतून केलं. आणि तिथून मी परतल्यावर इथे गोव्याला 2010मध्ये मला लुसोफोनिया गेम्स खेळण्याची संधी मिळाली. मी त्याच्यात सिलेक्ट झालो आणि सदैवाने त्या टीमचे कोच ही केरलाचेच होते. अरे वा. सर जोझफ. ओके. सो माझी खेळण्याची शैली त्यांना कळाली. त्यांनी मला विचारलं तू कुठून शिकून आला आहेस का. मी ज्यांना सांगितलं तेव्हा मी केरळला 2 वर्ष होतो ते त्यांना आनंद झाला की केरळावरून शिकून एक मुलगा गोव्यात व्हॉलीबॉलसाठी एवढं काम करत आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल 2014मध्ये गोव्यामध्ये लुसोफोनिया गेम्स झाले. तिथेही मला गोल्ड मेडल मिळालं आणि ते माझ्या कारकिर्दीतलं सर्वात मोठं एक बिग अचिव्हमेंट म्हणावी. बरोबर. मला एक सांग की ज्ञानप्रसारक विद्यालयामध्ये तू शारीरिक शिक्षक म्हणून कामाला आहेस. गोव्याचं एकंदरीतच क्रीडा क्षेत्रातील जर आपण सहभाग पाहिला कम्पेअर टू अदर स्टेट्स तर मला वाटतं गोवा हा खूप मागे आहे क्रीडा क्षेत्रात. एक जर कुठेतरी फुटबॉल सोडला तर रणजी म्हणा किंवा इतर कुठले खेळ म्हणा, व्हॉलीबॉल, कबड्डी म्हणा, तर तेवढंसं प्रदर्शन होत नाही. याच्या मागची कारणं काय आहेत? कारणं तशी सांगायला गेली तर खूप आहेत कारणं. पण जी कारणं मलाही वाटली मी जेव्हा या खेळात वर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फायनान्शियल सपोर्ट हा अगदी महत्त्वाचा असतो. कारण मी त्यावेळेला धारगळवरून मडगावला प्रॅक्टिसला जायचो रोज. 4 बसी चेंज करायला लागायच्या आणि घरी परतता रात्रीचे 10 वाजायचे. तर म्हापशावरून घरी जाताना एकदा मी चालत सुद्धा आलो आहे. कधी आम्ही लिफ्ट घेऊन यायचो कारण 8-8:30 नंतर बसी नसायच्या. सो जर त्यावेळेला चांगल्या आपल्या जवळ कुठेतरी आम्हाला कोचिंग वगैरे मिळाली असती तर इतरही मुलं जी आहेत ती शिकली असती. हे एक कारण झालं. दुसरं कारण म्हणजे जेव्हा आम्ही मुलांना कुठेही खेळायला बाहेर नेतो, शारीरिक शिक्षक म्हणून मी सांगतो की जेव्हा मुलांना आम्ही खेळायला नेतो बाहेर तेव्हा पालकांचा त्याच्यात फार मोठा वाटा असतो. पालकांनी शिक्षकावरती विश्वास ठेवला पाहिजे, जो कोच आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला अचिव्हमेंट मिळालं पाहिजे तर तुम्हाला काही ना काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागेल. बरोबर. एक तर मी शिक्षणाबरोबर माझं स्पोर्ट्सचं करिअरही पुढे नेलं आणि आताच्या मुलांनाही मी तेच सांगतो, जेवढं महत्त्व शिक्षणाला तुम्ही देणार तेवढंच महत्त्व तुम्ही स्पोर्ट्सलाही द्या. कारण साधं उदाहरण देण्याचं, यावर्षी जो रिझल्ट झाला आमच्या शाळेचा, जे 10 मुलं होती टॉप मुलं, म्हणजे एकंदरीत ती सगळी 90% आसपास, जास्तशी 90% वरच होती. त्यातले 6 जण होते ते स्पोर्ट्समॅन होते. त्यातले 2 मुलं होती ती स्टेट चॅम्पियन्स होती, एक मुलगी होती ती नॅशनल रिप्रेझेंटेशन केलेलं. आणि
हे मी उदाहरण देत असतो लोकांना की तुम्ही फक्त शिक्षणातच वरती येण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ शकते कितपत, पण शिक्षणाबरोबर जे खेळ आहेत, क्रीडा क्षेत्र सुद्धा माध्यम आहे. कारण यावेळेला मुलं मी पाहतो की जास्त त्यांना तणावाखाली आहेत मुलं, बरोबर, की शिक्षणाचा तणाव जरा जास्त आहे. म्हणून पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना बांधून ठेवू नये, घराबाहेर पाठवावे, त्यांना खेळण्यासाठी त्यांनी प्रवृत्त करावे. आणि त्यासाठी तुमच्यासाठी साधनं आहेत. गोव्यामध्ये आता फारशी स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत जवळजवळ. आता पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, पण तुम्ही पाहायला गेले तर फार कमी मुलं तिथे दिसणार तुम्हाला. जास्त वयस्कर माणसं संध्याकाळची चालायला येतात, फिरायला येतात, धावायला येतात, पण तुम्हाला मुलं तिथे फार कमी दिसतील. मुलं कधी दिसतात तुम्हाला? जेव्हा आंतरशालेय कॉम्पिटिशन चालू असतात तेव्हाच मुलं असतात. त्या व्यतिरिक्त मुलं तुम्ही फार कमी दिसतात आणि म्हणून त्यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मला एक सांग की ही जी मानसिकता असते मुलांची, आता फक्त सरकारने एक स्कीम काढलेली आहे की फक्त 10 मार्क्स मिळतात किंवा काहीतरी कुठली तरी एक स्पर्धा जिंकली की एक 20 मार्क किंवा 15 मार्क कुठलं तरी मेडल मिळालं की मिळतात. मुलं सब्जेक्टमध्ये पास होण्यासाठी हे मार्क्स मिळणार आहेत म्हणून खेळाकडे जास्तशी येताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी कॉलेज पासआउट झाल्यानंतर कुठेतरी त्या खेळाला ब्रेक पडतो. मग असं असेल तर ही जी मानसिकता आहे ती जर बदलायची असेल तर पालकांनी, बालकांबरोबर शिक्षकांनी आणि त्याचबरोबर सरकार, अर्थातच तो एक भाग या क्रीडा क्षेत्रातला, मग ह्या तिघांच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत असं वाटतंय तुला? सर्वात प्रथम मार्क्सचं तुम्ही म्हटलं, बरोबर, म्हणजे स्पोर्ट्स पॉलिसी एक आली होती. त्यामधून मुलांना जेव्हा ते तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल असे त्यांना गुण मिळायचे. बरोबर. मेडल मिळालं तर जास्त गुण, जर पार्टिसिपेट केलं तर 10 मार्क्स तेवढे गुण त्यांना दिले होते. पण मध्ये काय झालं की हे गुण ज्याला 100% 99% मिळाले त्याला 100पेक्षा जास्त टक्के मिळायला लागले. बरोबर. आणि जो मुलगा खरंच डिझर्व करतो, जो दिवसातून 3 तास किंवा 4 तास जाऊन ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो, त्याला हे गुण पास होण्यासाठी किंवा त्याला हे गुण एक प्रोत्साहन म्हणून खेळाकडे असं बघून तेव्हा दिले होते ते. पण नंतर हे गुण पर्सेंटेज वाढण्यासाठी वापरायला लागले तेव्हा पालकांमध्ये, मुलांमध्ये मतभेद व्हायला लागले. बरोबर. कारण जो मुलगा, आता एक साधं उदाहरण द्यायला गेलं, फुटबॉलच्या टीममध्ये 11 प्लेयर असतात. बरोबर. ओके. बाकीचे जे 5 असतात त्यांना सबस्टिट्यूट असतात. त्यातले काही सबस्टिट्यूट असतात ते कधी खेळतच नाही, ते बेंचवरती बसून असतात. बरोबर. ते कधी कधी ग्राउंडवरती पण येत नाही. जास्त अशी 10वीतली मुलं असतात त्यांना सबस्टिट्यूट म्हणून ठेवतात. बरोबर. सो त्या मुलांना हे 11-12 जण जे आहेत ते मेहनत घेतात जिंकण्यासाठी, आणि समजा ते फायनल जिंकले तर ते सबस्टिट्यूट आहेत त्यांना पण तेवढेच गुण मिळतात. सो हे काही लोकांनी त्याचा फायदाही करून घेतला आणि गैरफायदाही करून घेतला. सो तसं होता कामा नये. आणि गेल्या 2 वर्षात जेव्हा हे प्रकरण वाढू लागलं स्पोर्ट्स मार्क्ससाठी, मग गव्हर्नमेंटने एक रूल काढला की ज्याला स्पोर्ट्स मार्क मिळतात ते मार्क फक्त जर तो नापास झाला तरच वापरायचे. जर तो पास झाला तर ते मार्क्स त्याला ॲड केले जाणार नाही. सो गव्हर्नमेंटने ही तरतूद केली आहे की, पण तरी पालकांमध्ये काही गैरसमज होते. बरोबर. ते आता दूर होत चालले आहेत. कारण गेल्या वर्षी मला पण हा एक्सपिरियन्स झाला होता की पालक म्हणत होते तर स्पोर्ट्समध्ये आहे त्याचे मार्क्स का वाढले नाहीत. आणि ते जो मुलगा शिक्षणात कमी आहे आणि जो मुलगा स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, सर त्याला ते पास होण्यासाठी, कारण त्याचे जास्तचे क्लास चुकतात तो स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे, सो ते मार्क्स त्याला पास होण्यासाठी वापरावे अशी तरतूद सरकारने केली आहे. पण यात काही सुधारणा झाली असती, ती अजून झालेली नाहीत. कारण रिफॉर्म जे असतात, आता मार्क्स तुम्ही दिले तर त्यावरती पुढचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता सरकारने. तो विचार अजूनही झालेला नाही. आणि कारण मी उदाहरण दिलं तुम्हाला, जे शिक्षणात कमी असतात तेच स्पोर्ट्समध्ये चांगले असतात असं नाही. माझी मुलं
स्पोर्ट्समध्ये बरी असतात आणि कुठेतरी अशाच विद्यार्थ्यांवर अन्याय होत असतो. भाऊसाहेब बांदोडकरांनी जे काही कार्य केलेलं होतं ते कुठेतरी नंतर खुंटलं, हा प्रवास जो होता तो. मग ही कारणं काय होती आणि आता कुठेतरी आपण मागे आहोत क्रीडा क्षेत्रामध्ये, त्याची कारणं काय आहेत? भाऊसाहेब बांदोडकरांनी जी शाळांची मी म्हणतो की त्यांनी माला तयार केली होती. बरोबर. जास्तशा प्राथमिक शाळा होत्या हां हां. आणि गावागावामध्ये म्हणजे मागासलेले गाव इथे लहान लहान तुम्ही बघायला गेले तर प्राथमिक शाळा अजूनही आहेत, पण त्या आता एवढ्या कार्यान्वित नाहीत. म्हणजे ते मुलं जायला बंद पडण्याच्या मार्गावर आलेली आहेत. आणि आता सध्या तुम्ही पाहाल तर मॅनेजमेंट स्कूल्स जास्त आहेत. बरोबर. तर आमच्या गावचं उदाहरण द्यायला गेलं धारगळचं, तर मी खूप वर्षापहिली पंचायतमध्ये एक ॲप्लिकेशन टाकलं होतं की आमच्या गावात 4 हायस्कूल आहेत. बरोबर. 4ही हायस्कूलला स्वतःचं ग्राउंड नाही. हो. तर कोणाच्या तरी शेतात जाऊन खेळतात, नाही तर कुठेतरी मोकळं मैदान असेल तिथे जाऊन खेळतात. हक्काची जागा अशी नाही आहे कोणालाच. जागा असेल तिथे लहानसे खेळ खेळू येतात, कबड्डी म्हणा नाही तर लंगडी. बरोबर. असले खेळ त्या जागी खेळू शकतात. पण गव्हर्नमेंटने आता हा विचार केला पाहिजे की जर एखादी शाळा बांधण्याची जर परवानगी देतात तुम्ही, नवीन शाळा, तर त्या शाळेसाठी मुलांना खेळण्यासाठी जागा ही पाहिजेच. कारण काही मुलं असतात त्यांना घरी खेळायला मिळत नाहीत, फ्लॅटमध्ये राहतात, मायक्रो फॅमिलीज. मुलं त्यांना आई वडील मुलांना आतमध्ये कोंडून शाळेत कामाला जातात. सो अशा मुलांना शाळेत येऊन खेळण्याची फार उत्सुकता असते. बरोबर. त्यांना एक तो पी पिरियड म्हणा, शारीरिक शिक्षकाचा एक तास असतो किंवा इंटरव्हल असतो, त्यावेळेला मुलं इथे तिथे धावतात, खेळतात. मुलांना त्याची गरज आहे. आणि मी जे सांगितलं तुम्हाला की प्रत्येक शाळेला हा आपला वैयक्तिक ग्राउंड असायलाच पाहिजे. आणि दुसरं म्हटलं आमचं जो धारगळ गाव आहे त्या गावात सगळ्यांना माहिती असेल की खूप वर्ष जे आमचे लोकल जे MLA आहेत ते क्रीडा क्षेत्राशी त्यांचं नातं होतं. स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून ते कितीशीच वर्ष त्यांनी काम केलं आहे. आणि तरी धारगळ गावाला आपल्या हक्काचा म्हणतात तो एक स्पोर्ट्स ग्राउंड नाही. प्रत्येक कुठे जाल तुम्ही विलेज पंचायतचा एक ग्राउंड असतो. कितीशीच जागा गव्हर्नमेंटनी ॲलोकेट करून ठेवली आहे. त्या जागेत मोठे मोठे प्रकल्प, हॉस्पिटल येत आहेत, एअरपोर्ट झाला आता एवढं मोठं, मग एवढा मोठा जो ब्रिज झाला पणजीचा L&T कंपनीने केला, त्याचा प्रोजेक्ट पण धारगळला लागला होता. सो जागा भरपूर आहे, पण पुढे येऊन त्या जागेत एक ग्राउंड करून देणे फार गरजेचं आहे. आणि पुढच्या पिढीला पुढची पिढी कुठे खेळणार याची, कारण आम्ही लहान असताना ज्या जागांवर खेळत होतो ती जागा आज खेळण्यासाठी आम्हाला राहिलेली नाही. साधा व्हॉलीबॉलसुद्धा खेळणार ओके 18x9चा ग्राउंड असतो तरी आम्हाला जागा उपलब्ध नाही गावामध्ये. कोणाच्या तरी शेतात किंवा कोणाच्या तरी प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आम्ही खेळतो. कुठेतरी ही मैदानं उपलब्ध असल्यामुळे सुद्धा खेळाच्या प्रगतीचा जो प्रवास आहे तो खुंटताना आपल्याला निश्चितच दिसतो. अजून एक मी तुला सांगेन की कुठला तरी एखादा प्लेअर जेव्हा काहीतरी अचीव करतो तेव्हा त्याला सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातात. नीरज चोप्रासारखं उदाहरण घ्या किंवा मीराबाई चानूसारखं हल्लीचं ताजं उदाहरण आहे. तुला असं वाटत नाही का की एखादा समजा खेळाडू घडवायचा असेल तर तो घडल्यानंतर त्याला कोच अवेलेबल करून देण्यापेक्षा त्याची बेस क्रिएट करण्यासाठी उत्कृष्ट कोच त्याला उपलब्ध करून द्यावा, किंबहुना कुठल्या खेळासाठी अशा पद्धतीचे कोच उपलब्ध करून द्यावेत, हे होऊ शकतं का आपल्या गोव्यामध्ये? नक्कीच होऊ शकतं. कारण असे काही मोजके खेळ आहेत जिथे लक्ष दिलं जातं, पण जे लहान लहान खेळ आहेत म्हणजे ज्या खेळाला एवढी बरोबर प्रसिद्धी लाभली नाही असे खेळ आहेत. कबड्डीसारखा खेळ किंवा व्हॉलीबॉलसारखा खेळ, असे खेळ जे आहेत गोव्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. पण जास्त महत्त्व क्रिकेट आणि फुटबॉलला दिलं जातं कारण त्यामध्ये ग्लॅमर आहे म्हणतात, त्यामध्ये पैसा आहे. पण हा पैसा येतो कुठून? शेवटी सरकारचाच पैसा हा. मग ह्या दोनच खेळांना प्रोत्साहन का, बाकीच्या खेळांसाठी का नाही? ओके, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि जर दुसरी बाजू पण आहे त्याची की जो खेळाडू घडतो गोव्यामध्ये नॅचरल टॅलेंट ज्याला म्हणतात आम्ही,
कोस्टल साईडचा जो राहणारा असेल ओके, तो रेतीवरती खेळतो, वाळूवरती खेळतो, नक्कीच तो एक चांगला फुटबॉलपटू बनू शकतो. कारण त्याच्यामध्ये ती नॅचरल टॅलेंट आहे. जो मुलगा किंवा जो प्लेअर डोंगराळ भागात राहतो तो त्याचं एन्ड्युरन्स चांगलं असते, त्याला डोंगरावरती चढण्याची किंवा गावामध्ये पायी फिरण्याची सवय जास्त असते. सो हे हिडन टॅलेंट आहे, हे हिडन टॅलेंट ओळखणं गरजेचं आहे. आणि यासाठी गव्हर्नमेंटने टॅलेंट आयडेंटिफिकेशन एक टीम केली पाहिजे गोव्यात. आणि लहान वयातच याची सुरुवात झाली पाहिजे. जेव्हा मुलगा कॉलेजमध्ये शाईन होतो त्यानंतर तुम्ही त्याला फॅसिलिटीज देणार, मग खूप वेळ होतो. बरोबर. तुम्ही त्यांना लहान वयात जर धरलं आणि जर त्यांना तिथूनच ट्रेनिंग सुरू केली तर सगळं जे अशक्य आहे ते शक्य होऊ शकतं. साई सारखी अकॅडमी आपल्या गोव्यामध्ये आहे, पण मला वाटतं इतर ठिकाणी जी साई ऍक्टिव्हेट आहे तशी गोव्यामध्ये अर्थातच नाही. मग ही चित्र तुला इतर ठिकाणी तू प्रवास केलेला आहे, इतर ठिकाणी दिसतात का की फक्त गोव्यातच अशा पद्धतीचं चित्र आहे? मी केरळामध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला तिकडच्या साईचा स्टँडर्ड जो आहे, साई म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, बरोबर, त्याचा जो स्टेटस आहे आणि गोव्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याची कुठेच तुम्ही तुलना करू शकत नाही. त्यांचं स्टँडर्ड खूप हाय आहे. कारण मी लहान लहान मुलं जेव्हा ती 10-11 वर्षाची असतात की त्यांना त्याच वेळेला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून त्यांची एक स्कीम आहे. बरोबर. त्याच्या अंडर त्यांना शिक्षण फुकट असते, तिथे राहण्याची, खाण्याची, जेवण्याची सगळी सोय. त्यावरून त्यांना त्यांच्या जी पुढची स्कॉलरशिप आहे शिकण्याची, हायर स्टडीज वगैरे, ते सगळं मिळते त्यांना. आणि त्यांना त्यांचं काम काय असते, प्रॅक्टिस करायची आणि शिक्षण घ्यायचं. सो ते गोव्यामध्ये साई जे आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाही खास करून. कारण मी पाहिले की माझी काही विद्यार्थी जे साई हॉस्टेलमध्ये होते ते तिथे थोडे दिवस राहतात आणि मग तिथनं सोडून येतात, कारण त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स खूप असतात तिथे. बरोबर. सुविधा त्यांना मिळत नाहीये, सुविधा पण मिळत नाहीत. आणि फारसं जे त्यांचं जे मॅनेजमेंट आहे तिथे एवढं लक्ष घातलं जात नाही. डिसिप्लिन वाईज म्हणा, तिकडे सिनियर्स जे असतात ते ज्युनियरना खूप हॅरेस करतात, असे काही कंप्लेंट्स आहेत. सो त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. पण आजपर्यंत मी पाहतो की याच्यात कोणी बारकाईने लक्ष घालत नाही. बरोबर. आणि म्हणून कुठेतरी हा गोव्याचा क्रीडा क्षेत्रातील दर्जा आहे तो खालावलेला आहे. आणि दुसरं म्हटलं, एकदा तुम्ही जर साईमध्ये जॉईन झालात तर ऑटोमॅटिकली तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो हाय जायलाच पाहिजे. बरोबर. कारण तुम्हाला स्पेशल फॅसिलिटी मिळते तिथे. बरोबर. स्पेशल डाएट असतो, स्पेशल तुमचा वेळ असतो, तुम्हाला रेस्ट घेण्यासाठी पण स्पेशल टाईम असतो. पण इतर मुलं जी शाळेत शिकून घरी राहतात, प्रॅक्टिस करतात आणि तरी ते मेडल्स, अशा मुलांना गव्हर्नमेंटने काहीतरी फॅसिलिटी, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ह्याच प्रश्नावरून अजून एक मी प्रश्न विचारेन तुला की इतर ठिकाणी जर एखादा खेळाडू एखाद्या कुठल्या तरी क्रीडा क्षेत्रामध्ये चमकला तर कुठली तरी संस्था त्याला हायर घेते. BPCL असेल किंवा ONGC सारख्या किंवा रेल्वे सारख्या. आपल्या गोव्यामध्ये असं दिसतं का? गोव्यामध्ये फार कमी आहे, कारण एवढे फुटबॉलपटू इंडियासाठी खेळले गोव्यातील. पण मोजकेच खेळाडू आहेत जे आम्ही पाहतो, जे क्लब्स होते अगोदरचे. आता हे ISL इंडियन सुपर लीग चालू झाल्यापासून या क्लबांची दुर्दशा झाली आहे. डेम्पे, चर्चिल ब्रदर्स, मग तुम्ही पाहता फ्रान्सा म्हणून एक क्लब होता, साळगावकर. हे प्लेयर गोव्याचेच होते, जास्त असे खेळायचे त्यांना. आणि गोवन प्लेयर्सना जास्त संधी मिळायची या क्लबांमध्ये. बरोबर. पण I लीग चालू होता, त्यामध्ये जे गोव्याचे फुटबॉलपटू होते त्यांना चांगलं मानधनही मिळायचं. पण हे ISL झाल्याबरोबर काय झालं की जे वरच्या दर्जाचे प्लेयर आहेत त्यांनाच संधी मिळते ISL मध्ये. कारण अख्ख्या गोव्यातून नाही तर अख्ख्या भारतातून प्लेयर निवडले जातात आणि बाहेरच्या देशातूनही प्लेयर ते लोक घेतात आपल्या टीममध्ये. पण जो आमचा लोकल प्लेयर आहे जो कुठेतरी आता वर येतोय त्याला कुठेतरी संधी मिळत नाही त्याच्यामुळे. आणि स्पोर्ट्स हॉस्टेलचं बघायला गेलं, आता तुम्ही जे म्हणता की डिपार्टमेंट्स जे आहेत हायर करतात प्लेयर्सना, एकदा तुम्ही नॅशनल लेवलला चमकला किंवा तुम्ही जर चांगले तिकडे प्रदर्शन केलं तर
भारतात खूपशा आहेत. इंडियन रेल्वेचे कितीतरी ब्रांचेस आहेत. नॉर्दर्न रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, ईस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, मिडल ईस्ट रेल्वे, सेंट्रल रेल्वे. सो हे त्यांचे दरवर्षी स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स कोटाच्या अंडर ते रिक्रुटमेंट असते. सो चांगल्या चांगल्या खेळाडूंना हे लोक घेतात. गेल्या 2 वर्षा पहिली गोव्याची एक मुलगी मायना कुर्तोरे इथे राहते ती. ओके, स्टेन्सी तिचं नाव. ती आता रेल्वेजला खेळते. ओके, सो ती रेल्वेजच्या टीममध्ये आहे आणि गोव्यातील ती पहिली मुलगी किंवा पहिली व्हॉलीबॉलपटू जी आहे तिने आपलं प्रदर्शन चांगलं दाखवलं आणि ती तिथे जाऊन आपलं घरदार सोडून राहिली. ती तिथे शिक्षण घेते आणि आता ती रेल्वेमध्ये कामाला आहे तिथे आणि ती खेळते रेल्वेच्या टीमसाठी. सो इतर मुलांनाही मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये संधी मिळते तर तुम्हाला तुमचं घर अगोदर विसरायला लागेल. तुम्हाला जे फॅमिली फंक्शन्स आहेत त्याचा त्याग करावा लागेल. तुम्हाला इतर काही मौज मज्जा करायची असेल ते तुम्ही नंतर करू शकता, पण मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. कारण ते वय असते ज्या टायमाला तुम्हाला खेळासाठी आपलं सर्वत्र द्यावं लागतं, तो वेळ तुम्ही टाळता कामा नये. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, काय अपेक्षा आहेत तुझ्या गोमंतकीय पालकांकडून क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडापटू घडवण्यासाठी आणि अर्थातच सरकारकडून? पालकांना एकच विनंती की मुलांना जास्त बंधनं घालू नका जेव्हा ते घरातून खेळायला बाहेर निघतात. कारण तुमच्याकडे होत असेल तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्या. जर जमत नसेल तर इतर संस्था आहेत गोव्यात ज्या खेळाडूला जर तो खरंच त्या खेळात प्रगती करणं इच्छितो तर काहीशा संस्था आहेत ज्या मदत करतात की अशा संस्थांना तुम्ही भेट द्या. इतर काहीशे लोक आहेत गावामध्ये पण किती लोक आहेत की ते तुम्हाला मदत करतील अवश्य. आणि सरकारकडे मागतो मी एवढंच की ज्या ज्या खेळाचे असोसिएशन्स आहेत ह्याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. आता व्हॉलीबॉल असोसिएशन जे आहे त्यांचं कार्य सर्वांनाच माहिती आहे की सर्व ठप्प झालेलं आहे, काही कार्यच नाही. गोव्यामध्ये सारखे म्हणजे कार्यान्वित म्हणतात ते 2च असोसिएशन सध्या एकदम फुल फ्लॅजमध्ये कार्य करत आहेत. एक ते गोवा क्रिकेट असोसिएशन आणि दुसरं गोवा फुटबॉल असोसिएशन. बाकीचे असोसिएशन आहेत त्यांच्यात मतभेद वाढलेत, त्यांचं सरकारचं त्यांच्यावर नियंत्रणही नाही आणि याच्यामध्ये जो नुकसान होते तो खेळाडूचा होत आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. तर मित्र हो, अशा ह्या गोव्यातील क्रीडापटूंच्या बऱ्याच समस्या आहेत ज्याच्याकडे त्या क्रीडापटूंकडे अजूनही सगळ्यांचं दुर्लक्ष होते आणि म्हणून कुठेतरी खास करून गोव्यातील हा क्रीडा क्षेत्रातील जो प्रवास आहे तो खुंटलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर हा दर्जा उंचवायचा असेल तर प्रत्येक खेळाडूने मेहनत घेणं गरजेचं आहे, जसं आत्ताच विजयने सांगितलेलं आहे. पालकांनी खास करून यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सरकार जे आहे ह्या सरकारने असोसिएशन्स ज्या क्रीडा क्षेत्रातील आहेत वेगवेगळ्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून कार्य करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विजय, या कार्यक्रमामध्ये तू आलास आणि आमच्याशी चांगला संवाद साधलास त्याबद्दल गोवन वार्ता लाईव्हच्या वतीने मी तुझं आभार मानतो. धन्यवाद.